नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण हळदीचे भरघोस उत्पादन आणि जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. शेतीत कोणतंही मोठं उद्दिष्ट गाठायचं असेल तर पायाभूत आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतींचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. या सादरीकरणाच्या माध्यमातून आपण हळद लागवडीचे सगळे प्राथमिक आणि निर्णायक टक्के समजून घेणार आहोत. एक पक्का पाया कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत, ज्यामुळे उत्पन्नात अक्षरशः मोठी वाढ होऊ शकते. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता साहजिकच एक अत्यंत कळीचा आणि अगदी सर्वांच्याच मनात येणारा प्रश्न उभा राहतो, शेतकरी हळदीचं अधिक उत्पादन आणि अर्थातच उत्तम नफा नक्की कसा मिळवू शकतात. हा प्रश्न ऐकायला जेवढा सोपा वाटतोय ना, तितकंच याचं उत्तर सखोल आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर कुठे लपलंय माहितीये? ते लपलंय प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वीच्या पूर्वतयारीमध्ये, अगदी बेसिक्समध्ये. आज आपण याच पूर्वतयारीच्या टप्प्यांवर सविस्तर प्रकाश टाकणार आहोत आणि हे यश कसं मिळवायचं याचा एक उत्तम आराखडाच पाहणार आहोत. आज आपण मुख्यत्वे या 5 टप्प्यांनुसार पुढे जाणार आहोत. पहिला म्हणजे हळद लागवडीचं महत्त्व. दुसरा टप्पा योग्य जमिनीची निवड, त्यानंतर शेत आणि जमिनीची मशागत. चौथा टप्पा म्हणजे योग्य बेड पद्धत आणि शेवटी बियाणे निवड व प्रक्रिया. आपण अगदी शून्यापासून ते थेट लागवडीपर्यंतचा संपूर्ण मार्ग टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, हळद लागवडीचं महत्त्व. बघा, हळदीच्या उच्च उत्पादनासाठी प्रत्यक्ष लागवड सुरू होण्यापूर्वीच अत्यंत सूक्ष्म आणि नियोजनबद्ध पूर्वतयारीची आवश्यकता असते. हे एक असं वस्तुनिष्ठ सत्य आहे ज्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. बियाणं जमिनीत पेरणं हा खरं तर केवळ एक शेवटचा टप्पा आहे, पण त्याआधीची जमीन नेमकी कशी असावी, तिची मशागत कशी करावी, या सगळ्या गोष्टींचं अगदी बारकाईने नियोजन करणं हीच कोणत्याही यशस्वी शेतीची खरी सुरुवात असते. पाया भक्कम असेल तरच पुढची इमारत उभी राहील, नाही का? आता पाहूया दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, योग्य जमिनीची निवड. आता एका आदर्श जमिनीची काही ठराविक आणि प्रमुख वैशिष्ट्ये असतात. पहिली गोष्ट म्हणजे जमीन मध्यम ते भारी असावी लागते. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होणं. आता पाण्याचा निचरा का बरं महत्त्वाचा आहे? कारण जर पाणी साचून राहिलं तर हळदीचे कंद जमिनीखालीच कुजण्याची दाट शक्यता असते. हे नुकसान आपल्याला परवडणारं नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळी किंवा सेंद्रिय घटकांनी समृद्ध असलेली माती. जर मातीत सेंद्रिय घटक मुबलक असतील तर पिकाला नैसर्गिकरित्या अधिक पोषण मिळतं, ज्यामुळे उत्पादनात अगदी लक्षणीय वाढ होते. सोप्या भाषेत सांगायचं तर योग्य माती म्हणजे हमखास उत्तम उत्पादन. यानंतरचा आपला तिसरा विभाग आहे शेत आणि जमिनीची मशागत. मशागतीची पहिली पायरी आहे ती म्हणजे जमिनीची अगदी खोलवर नांगरट करणं. यानंतरची दुसरी अतिशय महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देणं. हे 2 ते 3 वेळा कुळवणं खूप गरजेचं आहे बरं का, कारण यामुळे जमीन पूर्णपणे भुसभुशीत होते आणि जमीन भुसभुशीत असल्यामुळे हळदीच्या कंदांची वाढ जमिनीखाली अगदी मोकळेपणाने आणि जोमाने होण्यास मदत मिळते. आणि तिसरी पायरी म्हणजे जमिनीत शेणखत मिसळणं. सेंद्रिय शेणखत ही पिकाच्या जोमदार वाढीची मुख्य गुरुकिल्लीच आहे असं म्हणायला हरकत नाही. या खतामुळे मातीचा पोत तर सुधारतोच, पण सोबतच पिकाला आवश्यक असणारी सर्व ताकदही मिळते. आता आपण वळूया चौथ्या टप्प्याकडे, योग्य बेड पद्धत. 4 ते 5 फूट. होय, हा आकडा खरेच खूप महत्त्वाचा आहे. 2 बेडमधील अंतर साधारणपणे 4 ते 5 फूट ठेवणं हा एक असा नियम आहे ज्यामध्ये कोणतीही तडजोड करून चालत नाही. यशासाठी आणि भरघोस उत्पादनासाठी हे मोजमाप पाळणं अत्यंत आवश्यक आहे. पण हे 4 ते 5 फुटांचं अंतर एवढं महत्त्वाचं काय आहे? याचं मुख्य कारण म्हणजे योग्य अंतर ठेवल्यामुळे पिकांमध्ये हवा अत्यंत उत्तम प्रकारे खेळती राहते. या खेळते हवेमुळे पिकांमधील आर्द्रता नियंत्रणात राहते आणि बुरशीजन्य किंवा इतर तत्सम रोगांचा प्रादुर्भाव लक्षणीयरित्या कमी होतो. थोडक्यात सांगायचं तर हे जे मोजमाप आहे ना, ते केवळ जागेची रचना नाहीये, तर ते शेतीतील अनेक संभाव्य समस्यांवर आणि रोगांवर आधीच केलेली एक अत्यंत प्रभावी पूर्व उपाययोजना आहे. अगदी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर सारखं. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, बियाणे निवड आणि प्रक्रिया. बघा, यशस्वी लागवडीचा एक अचूक त्रिकोण आहे. पहिली अट म्हणजे नेहमी निरोगी आणि अगदी उच्च प्रतीचं बियाणंच निवडायचं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया.
बीजप्रक्रिया करणं म्हणजे भविष्यातील आजारांविरुद्ध आपल्या पिकाला दिलेलं एक प्रकारचं संरक्षक चिलखतच आहे असं समजा. यामुळे पिकाला रोगांपासून आधीच संरक्षण मिळतं आणि मोठं आर्थिक नुकसान टळतं. आणि तिसरा मुद्दा, लागवड करताना जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा असणं अत्यंत गरजेचं आहे. या तिन्ही गोष्टींचं काटेकोरपणे पालन केलं तर लागवड यशस्वी होतेच होते, यात काही शंकाच नाही. आता या सर्व माहितीच्या आधारे एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर आपण असं योग्य नियोजन आणि अचूक अंमलबजावणी केली तर एका उत्तमरित्या तयार केलेल्या शेतातून किती मोठा नफा मिळू शकतो याचा शांतपणे विचार नक्की करा. कारण आपण आज पाहिलेली ही स्टेप बाय स्टेप पद्धत एका सामान्य शेतीचं रूपांतर एका अत्यंत फायदेशीर आणि व्यावसायिक उद्योगात करू शकते. केवळ माहिती असणं पुरेसं नसतं, तर या सूत्रांचा प्रत्यक्ष शेतीत वापर करणं हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.